नमस्कार, मी संदीप साळुंखे. लाईव्ह फॉर कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक सुंदर असं सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेलं गाव. आणि या गावामध्ये खूप साऱ्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत, खूप सारे धबधबे आहेत. आणि या गावाची गावपळण दरवर्षी होते 7 दिवसाची. आणि त्यात म्हणजे 7 दिवस संपूर्ण गाव या वेशीबाहेर जातो. आणि या गावाचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये कोणीही व्यक्ती सर्पदंशाने मरत नाही. म्हणजे या गावाच्या सीमेमध्ये सर्पदंश झाला तर इथल्या देवस्थानामध्ये असं काही आहे की जे त्या लोकांना बरं करतं. म्हणजे त्या ठिकाणी देवस्थानाचं पाणी देऊन त्यांची एक पद्धत आहे. त्या पद्धतीनुसार आपण उपाय केले तर तो व्यक्ती सर्पदंशापासून बरा होतो. आणि म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता कसं आहे, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की कशा प्रकारचं गाव आहे हे बघण्यासाठी मी आता चाललो आहे. कारण मला एक अट्रॅक्शन आहे या गावाबद्दल. कारण मेन म्हणजे सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेलं निसर्गरम्य गाव आहे. आणि या प्रथा परंपरा म्हणजे गावपळण म्हणा किंवा हा सर्पदंश, ह्या सर्व प्रथा परंपराबद्दल आपण प्रॉपर माहिती घेऊया त्या ठिकाणी जाऊन. तर आता मी झालो आहे शिराळे गावामध्ये. आता आपण शिराळ्याच्या मुख्य चौकाकडे आहोत. हे चौक म्हणतास तुम्ही? होय. आणि आपल्यावर आता इथले ग्रामस्थ आहेत. काय नाव तुमचं? माझं नाव विजय बाबाजी पाटील. विजय बाबाजी पाटील. आता हे तुमच्या गावात जरा माहिती आहे, शिराळे गावात किती लोक आहेत, कसं आहे? शिराळे गावात लोक इथे आहेत जवळजवळ 100-150 लोक आहेत. 100 किती घरं होते साधारण? घरं 70 घरं आहेत. 70 घरं. हो. तिथे काही समाज धनगर समाज आहे, काही मराठी समाज आहे. इथे या गावात बरेच लोक कसे नाही पिकनिकला कुठे नाही इथे येतात. बरोबर. निसर्गात इथे या गावाचा आमचा एक धबधबा आहे. कुठे आहे तो? दुसऱ्याचा कडा म्हणून. ओके ओके. जंगलात आहे? जंगलातच आहे. त्याच्यानंतर आपल्या सुख नदीला तिथे गगनगिरी महाराजांचा मठ आहे. त्या मठात तपस्या करायला ते आले पूर्वी. तिथूनच त्याच्यावरती डोंगराला गवळणीचा कडा आहे. तिथे गवळणी म्हणून दगडीच्या बसवलेल्या आहेत वरती डोंगरात सह्याद्रीत. आणि इकडचं असं ऐतिहासिक असं महत्वाचं मग इथे हाय तसंच आहे. आणि या पहिल्यापासून गाव आहे? पहिल्यापासूनच गाव आहे. म्हणजे साधारण 150-200 लोक. 400 वर्ष गाव म्हणजे लोकसंख्या तुम्ही 150-200 आसपास तेवढीच. आणि किती वाड्यांचं गाव आहे साधारण वाडी म्हणजे गाव एकच आहे. एकच वाडी. वाडीत फक्त धनगर समाज एक वाडी समाज आहे. हा, म्हणजे मिक्स वस्ती आहे सगळी. म्हणजे एकत्र वाडी असा प्रकार जास्त नाही. आणि आपण आता आलो गांगेश्वर मंदिर. तुमचं ग्रामदैवत कुठचं? तेच गांगेश्वर. आणि दुसरं पावनाई मंदिर आहे. ते कुठे आहे? ओके. म्हणजे दोन मंदिर आहेत गावात. आणि तुम्ही बोला तसं मठ पण आहे इकडे. ठीक आहे. आणि वेगळा असा वैशिष्ट्य काय गावाचं म्हणजे इतर गावांपेक्षा तुमचं? वेगळं म्हणजे वर्षानुवर्ष आम्ही 7 दिवस गाव सोडून बाहेर जातो. हा, ती गावपळ केव्हा असतं? ती पुस जानेवारी दरवर्षी असतं. किती? 7 दिवसासाठी? ओके. तर आता पुढच्या पाऊस महिन्यात कुठचे म्हणजे तिथी असतं काय? जानेवारी मध्ये नाही, कुठची तिथी पाऊसची? संक्रांतीच्या आधी. संक्रांतीच्या आधी. 14च्या आधी. आता तसं नाही, जानेवारी महिन्यात 1 तारखेपासून तुम्ही ठरवता कसं का ते? कौलावरती. ओके. म्हणजे असे तिथी असं नाही? तिथी असं नाही. ओके ओके, ठीक आहे. त्यांची गाव पळून सुद्धा. आणि 7 दिवस तुम्ही बाहेर असतात गावाच्या, म्हणजे पूर्ण वेशीच्या बाहेर? पूर्ण वेशीच्या बाहेर. आणि सुंदर असं त्यांचं गाव आहे. त्यांची गाव पण फेमस आहे. आणि सिंधुदुर्ग साधारण किती गावाची गावपळण आहे? तुमची एक आहे, आचरा आहे, चिंदर आहे. चिंदर. हा, बरोबर. गावपळणीची इकडे आहे. आणि गावपळणी 7 दिवस तुम्ही पूर्ण बाहेर जाता. बाहेर म्हणजे सगळं घेऊन जाणार ना? सगळे जिवंत प्राणी म्हणजे कोंबडी, कुत्रे, मांजर सगळं वगैरे सगळं. आणि 7 दिवस शाळा पण तुमची बाहेर भरपूर सगळं. हा, 7वी पर्यंत शाळा आहे. ते साधारण किती मुलं असतील? 21 आहेत. 21 मुलं आहेत. 3 शिक्षक आहेत. 2 शिक्षक. ओके. तर आपण शाळेत पण जाऊया. सुंदर असं छोटंसं गाव आहे पण निसर्गरम्य गाव आहे. आणि वैभववाडी तालुक्यातलं शेवटचं गाव इकडचं. इकडे डायरेक्ट सह्याद्रीच्या पायथ्याशी, वरती कोल्हापूर जिल्हा. ओके. तर धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तुमचं नाव काय म्हणलं तुम्ही? माझा भगवान शंकर पाटील. तुमचं? मणिराम आत्माराम पाटील. तुमचं? हरिचंद्र महादेव पाटील. आणि अजित लाडकोजी पाटील. आपले सगळे आपल्या नाक्यावरतीच भेटलेत. हे त्यांचं चौक, मेन चौक.
तर आता आपण गावात पण फिरूया. वर्षातनं एकदा आम्ही देवी बसवतो कुठे? तिथे नवरात्रीला ना? नवरात्रीला. हा, आता नवरात्र चालू झाली त्याच्यामुळे आपण देवी पण दाखवूया. 4च्या नंतर घेऊन येणार. आज बसवणार ना 4 नंतर. सुंदर असं निसर्गरम्य गाव आहे आणि इथले ड्रोन शॉट ना तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला बघायला मिळतील. अप्रतिम असं धबधबा पण इकडे आहे. 2-3 धबधबे मला ड्रोन मधून दिसले. आता कुठे चाललो आपण? पावणे मंदिर ना? नाही म्हणजे पावणे मंदिर दाखवतो इकडचं गावातलं. तुमच्या गावात अंगेश्वर मंदिर आणि पावणे मंदिर. नाही म्हणजे घोरक्याचा एक थळ आहे तिथे. हा, तर आपण सांगा मग काय तर. आणि आता तुम्ही साप उतरण्याचं तुमच्याकडे काहीतरी आहे ना म्हणजे? ते मग गांगोचा आम्ही हा न्हावणी घेतो. हा, म्हणजे गांगोचं पाणी. गांगोचं पाणी आंघोळ घालायची. हा ते पाणी असं धरायचं, हा तांब्यात घ्यायचं, हा घेऊन यायचं. हा की काही जखम लागली ना हा. त्याचे ते असं चोळायचं. हे व मंदिर कुठचं? हे मंदिर पावणे मंदिर समोर दिसतं ते. ओके. पण ते कुठच्या प्रकारचं साप चावलं तरी उतरणार? हो हो हो. आणि म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे जातच नाही? नाही नाही नाही. पण तुमचं साप कोणाक चावलं का हल्ली? हल्लीची केस कुठची तुम्ही अशी म्हणजे बरी केलेली? बरी केलेली म्हणजे एक गेल्या वर्षी हं. काय आलं? कुठचं सापचं चावलं? तो प्राणी बारीक असतो ना. हा मग ते आपण बघतो, हं. त्याला मारतो, गवला तर मारतो, नाहीतर मग ते जाता राहणार. नाही पण ते म्हणजे कुठच्या प्रकारचा साप आहे ते बघत नाही, डायरेक्ट एकच औषध हा, एकच औषध आणि उतरणार ते. हो हो उतरणार. ओके. तर इथली लोक ना, आणि हल्लीची पण केस आहे म्हणजे तुम्ही ते गेल्या वर्षी कोणाला ते चावला होता हो हो हो. तो बरा आला. म्हणजे त्याला काय करता तुम्ही? 7 दिवस त्या मंदिरात ठेवता काय? नाही, मंदिरात नाही ठेवत. आम्ही घरी आणतो. हा लहान मच्छर काय करीत नाही. ओके. मग ते वाईट पाणी ते 7 दिवस घालायचं हा आणि 7व्या दिवशी मग ते त्याला आंघोळ घालायची. हा नाही 7 दिवस ते पाणी आणणार आणि तो प्यायचं पाणी ना 7 दिवस? हा, ते पियायचं, त्याचे ते खट लागते ते असं चोळायचं पाणी. ओके. तर अशा प्रकारची इकडे पद्धत आहे. आणि इकडे समोर धबधबा आहे, मी ड्रोन मधून दाखवतो तुम्हाला. हा, ते तो मेन धबधबा ना? इकडं आहे. ओके. आणि ह्या तो तुम्हाला दिसे ना, तो पण धबधबा. तो पण, हा, हा. ते 2 धबधबे तिकडे बाजूला. हा आणि सुख नदीचा उगम हो ना? हा, हो उगम. हा, खारेपाटणची सुख नदी आहे सुख ना, नदी. तिचा उगम हा आहे. सुंदर पूल आहे इकडे. निसर्गरम्य गाव आहे बघा. निसर्ग भारीच आहे तुमचं. छान छान छान. आपण आता पावणे मंदिरात चाललोय. तर आता काकाने सांगितलं ते पद्धत अशी आहे की पहिल्यांदा ते जर साप इकडून जातं की इकडून? हा, म्हणजे साप चावला तर ते मंदिरात घेऊन जातात. गांगेश्वर मंदिर आहे त्यांचं, तर त्या मंदिरात पण आपण जाणार आहोत. येताना आपण जे बघितलं ते, कारण त्यांच्याकडे आता नवरात्रीचा कार्यक्रम, आज नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापना, तर आपण तो बघणार आहोत त्यांचा कशा प्रकारे येतो. कारण मी आता या गावामध्ये आहे आणि आज नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापनेचा. आणि गांगेश्वर मंदिरातलं पाणी आणून त्या माणसाला एका खोलीत बंद करतात आणि त्या ती पाणी प्यायचं आणि त्याने आंघोळ करायची असं आहे. म्हणजे तिथे लावायचं पाणी जखमीवर, मग त्याचं विष ऑटोमॅटिक उतरणार. बरोबर ना? आणि तुमच्या म्हणजे गावातले येतं की बाहेरचे पण येतात तुमच्याकडे तसे? फक्त गावात आपल्या सीमेत असतील तेवढीच. ओके. म्हणजे देव तेवढ्यांचं रक्षण करतो असं. आणि गाव पण तुमच्याकडची फेमस. हो हो. अजूनही त्यांची प्रथा गाव पळण्याची आहे. पौष महिन्यात असते, कौल घेतात. हे आता पावणे मंदिर बघतो आपण. सुंदरसं पावणे मंदिर. अजूनही तुमचं ग्रामदैवत गांगेश्वर पावणे आहे. हा. ओके. सुंदर मंदिर आहे. आणि पहिल्यापासून मी मंदिर म्हणजे पुरातन मंदिर आहे. नाही हो हो. या मंदिराबद्दल काय इकडे काय जत्रा बित्रा अशी काय असते कार्यक्रम तुमचा? नाही असं काय कार्यक्रम काय नाही. तुमच्या गावात जत्रा कधी पण? आमची पुष महिन्यानंतर. म्हणजे ते गाव पण झाल्यानंतर? हो. म्हणजे ती पण कशी असते, म्हणजे कौलावर असते काय? हो, कौलार. ओके. म्हणजे फिक्स डेट नाही. आणि हे काय स्थान आहे? ते पण हे स्थळच आहे. स्थळ. ओके. आता बघलं पावणाई मंदिर बघितलं. मस्त छोटंसं मंदिर आहे पण सुंदर निसर्गरम्य. आणि हा समोरचा निसर्ग बघा अप्रतिम. सह्याद्री डायरेक्ट ना, सगळे सह्याद्रीचे डोंगर बघतोय आपण. डायरेक्ट सह्याद्रीच्या पायथ्याशी येते. आणि मी इकडे वीज जोरदार पडत असणार ना पावसात माहोल खतरनाक एकदम. हे बघा निसर्ग अप्रतिम आहे. बावडा इला ह्याच्यावरती बावडा बावडा डायरेक्ट. हा तलाव इलं. हा. कुठचा? राजा आपला तळी तलावना लागतं. हा बावड्यातनं वर गेल्यानंतर हा ते लागत. त्याच्या डायरेक्ट वरती. बरोबर.
तुम्ही याच्यात वरती गेलाय कधी वरती चालत चालत? आम्ही ही आमची हे दंडांनी गुरं चालतात हा हा. आणि हिनावर आम्ही जातो ना ते म्हणजे डायरेक्ट इकडून कधी चालत कोल्हापुरात साईडला गेलात काय? हो कोल्हापुरात नाही पण त्या गावात गाव होत ना हा त्या गावात जायचे. तिथपर्यंत पोहोचतो आम्ही. बरोबर. आता पण जातात ना हो आता पण पाय वाटेने? ते बघा डायरेक्ट वरती गेली कोल्हापूर जिल्हा. आता याच्यावरती कुठचं गाव येणार तुमच्या बरोबर? वरती गाव कुठचं या बाजूला? तळी गाव. तळी आहे कोल्हापूर. तळी ओके. गगनबावडा तालुका ना? गगनबावडा तालुक्यात राधानगरी आली. राधानगरीच्या या बाजूला. गाजीपूर म्हणजे इथून किती किलोमीटर आहे राधानगरी? शॉर्टकटने गेलो तर? नाही शॉर्टकटने गेलो चालत असं चालत गेलो तर म्हणजे जवळजवळ 5 तास तरी हवे. म्हणजे एक 10-12 किलोमीटर मध्येच जाणार. 10-12 अधिक होईल ना? डोंगर वरती चढला की त्या बाजूला. ओके. तर असे जवळजवळची गाव आहे तिकडे पण वरची एक डोंगर क्रॉस केला म्हणजे खूप मोठा डोंगराचा आहे ते. तर या गावात फक्त 2च समाजाचे लोक राहतात. मराठा समाज आणि धनगर समाज 2च समाज ना? बाकीच म्हणजे 2च समाजाची लोक राहत आहेत. छोटंसं गाव आहे पण निसर्गरम्य गाव आहे आणि लोक येतात या गावाला भेट देतात कारण अजूनही एकदम सुंदर असं गाव आहे. जुनं कोकण बघायचं असेल तर या गावाला नक्की भेट द्या. तुमची घरं अजून तशीच आहेत ना सगळी मातीची किंवा चिऱ्याची अशी? आता चिरे झाली. हा मातीची होती. पावनाई मंदिरात गेलो आणि पावनाई मंदिराच्या इकडून येताना निसर्ग बघा. ही भात शेती तुमच्या शेती काय काय बोलला तुम्ही? भात आणि भात नाचणीवरी. नाचणीवरी ना? हिवाळी शेती असते का तुमच्याकडे? नाही फक्त पावसाळी. आता बघा हे बघा हा ह्यो जो पाय वाट निघाली की नाही हा. तो बाजारकडून म्हणून लागला ओके. तिकडे कुर्ले तुतुरीसाठी त्या बाजू. हा हा वाहीत लागलेल्या हा. 26 नंबरला वाट. मग चालत जाता तुम्ही इकडून? हा याच्या मागे जायचे. आता कोण जात? आता वाट बंद झाली. बरोबर. अगोदर पाय वाट होती. मग आता गावात एकच रस्ता ना तो मी येतो. हा मग सध्या तरी गावात यायला एकच रस्ता आहे आणि एंड लास्ट एंड. आणि एसटी किती वेळ येतं गावात? एसटी सकाळी वस्तीक राहते हा ती 7 वाजता जाता. हा. परत 10 वाजता येता. हम्म. परत मागे ती जाता. परत 1-1:30 वाजता येता. हा 4 वाजता परत येता. हा. आणि पुन्हा परत रात्री. 5 वाजता मुलांची शाळा असली की 5 वाजता येता. 6 वाजता हम्म. परत वस्तीला येता. ओके. म्हणजे 5-6 बसेस होय. आणि सगळे वैभववाडीवरून. हा वैभवडी. एकच पॉईंट तुमका ना वैभववाडी? म्हणजे तुमका वैभववाडी कणकवलीवर नाही येते. कणकवलीत नंबर येता? हा कुठच्या मार्गे? कणकवली मार्गी अशी होंडा कणकवली वैभवडी करून. हा हा हा. आणि एक गाडी आमची विजूर डेपोत नाही. ओके. विजयदुर्ग ते हा शिराळा. शिराळा डायरेक्ट. ती किती वाजता येतं? ती रात्री 8 वाजता येते. हा. आणि सकाळी जातं पुन्हा काय वस्तीची गाडी. हे बघा सुंदर सुंदर घर आहे तिकडे. हे बघा हे मातीचं घर म्हणता. हे हा हे बघा मातीची घर हे जुनं. बघा ते हे कोणचं घर आहे? हा? हे कोणचं घर आहे? ती म्हातारी एक होती ती हाफ झाली. ओके. म्हणजे राहता घरच आहे ना पण रात जुन्या? काय काय हा मातीची घरं अजून इकडे आहेत काय काय. हे बघा हे सुंदर घर आहे. मातीची घर आता बोग मिळत नाही ना? माती माहिती काय मध्ये काय ते हे ना भेतार काय? हा ते मग लाकड टाकली. लाकडं टाकून भिंत पण ही पण अशीच भिंत आहे काय लाकडं टाकून? हा हा हा. आणि कुठचं? ह्या पण मातीचा समोरचा. इथं पण मातीचा. तर आपण साईडने दाखवूया. हे बघा अशी वाडी आहे त्यांची. छोटी छोटी घरं आहेत त्याच्यात आणि 2च समाजाची लोक राहतात. मराठा समाज आणि धनगर समाज. हे एक मातीचं घर आहे आणि आपण ड्रोन बंद बघणार आहोत पूर्ण परिसर कसा आहे तो. ही शाळा आहे इकडची. तर आता आपण शाळा आपण बघूया. तर आता आपण इथल्या शाळेत जातो. एकच शाळा ना तुमच्याकडे आता सध्या? हा पहिली ते ना? पहिली ते कितवी? पहिली ते 7वी. पहिली ते 7वी पूर्ण प्राथमिक शाळा आहे. आणि बालवाडी? ही बालवाडी. इकडे बालवाडी आहे. आणि इकडे यांची देवी पण बसणार ना? ही देवी बसली. संध्याकाळी आणणार ना? होय होय. आज पहिला दिवस आहे. इकडे यांची देवी बसते सार्वजनिक मंडळाची. मंडळाचं नाव का तुमच्या? मंडळाचं नाव काय? मंडळाचं नाव शिराळे. शिराळे ग्रामस्थ मंडळ. नवरात्रोत्सव इकडे देवी बसणं तयारी झालो. हा इथला वर्ग आहे. सगळेजण अभ्यास करतात त्याचा. तर आपण यांना आता ड्रोन दाखवणार आहोत. आणि 19 मुलं आहेत शाळेत आणि सगळे आता ड्रोन बघायला आले होते. ड्रोन कसा वाटला? कसं उडालो? मस्त उडालो ना? आणि मजा वाटली त्यांना ड्रोन बघा. आणि सर आहेत काय ना तुमचं?
अक्षय गारटे. अक्षय, तो आता किती 3 शिक्षक आहेत ना? हो 3 शिक्षक. 3 शिक्षक आणि विद्यार्थी किती? 19 मुलं आहेत. बालवाडीला 8 मुलं आहेत. ओके, तर अशा प्रकारे इथे मुलं आहेत. ही यांची छोटीशी शाळा आहे आणि आज त्यांना सुट्टी नाही ना, घटस्थापने सुट्टी नाही. लवकर सोडणार काय? नाही आज फुल डे. हो आज फुल डे आणि आता इकडे देवी सुद्धा बसणार आहे, त्यामुळे धमाल असणार संध्याकाळी. ठीक आहे, चला थँक्यू. बसा, वर्गात बसा. चला मग धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तर आपण आता तिथली शाळा पण बघितली. या इथली बालवाडी बाजूलाच आहे. बालवाडी किती मुलं आहेत? 3 मुलं आहेत. तुमचं नाव काय? शेख. इथलेच ना तुम्ही? 3 मुलं आहेत सध्या बालवाडीत. तशी छोटीच पूर्ण शाळेचा परिसर. आता आपण एक गाव शूट केलंय, मंदिर. आता मंदिरात जाऊया गांगेश्वर, तिकडे अधिक माहिती घ्या. हे गाव तुम्हाला शूटिंग मध्ये दिसेल पूर्ण ड्रोन शूट मध्ये. आता मंदिरात जाऊया ना? ओके ओके. आता आपण जाऊया गांगेश्वर मंदिरामध्ये. तर आता आपण इकडून ना चाललोय, एक त्यांची जागा आहे घोरप्याचं स्थळ म्हणून, तिकडे चाललोय. आणि इकडे निसर्ग बघा मस्त. हा इथला वाळ आणि नदी इकडे छोट्या स्वरूपात आहे, सुकण नदी. जी पुढे जाऊन खारेपाटण आणि पुढे जाऊन विजयगडची खाडी झाली, म्हणजे वाघोटांची खाडी. सुकण नदी. जवळपास 10 मिनिटं चालल्यानंतर आपण ह्या स्पॉटला आलो. काय तू घोरप्या जाऊ पुढे समोर ना? चालत चालू मी, भाळाला पाणी होतं. हा बघा, हा आपण घोरप्या चाळ्याकडे चाललोय. घोरप्याचा चाळा म्हणतं की फक्त घोरप्या चाळा ना? या बघा सह्याद्री पर्वत, सगळे डोंगर मोठमोठे. तिकडून दिसवतो तो हो दंडमती. हो, आता अशी परत आमची ती खोरी बघला ना, हा तशी ही खोरी आहे. बरोबर, 2 साईडने आणि मध्ये पुन्हा डोंगर. हा, मध्ये पुन्हा 2 खोऱ्यात गावा. शेळकेवाडीत किती घर असतील? 4. शेळक्यांची 4 घर. ही पुढे 3 आहे. ही एक आहे, ही कोकऱ्याचं एक बोडेकर 2. हा ओके. तर आता आपण आलोय घोरप्याचं स्थान. हे बघा जंगल बघा मस्त, देवराई, मोठी मोठी झाडं आहेत देवराईचं. आणि हे सगळे देवराईच नाही, हे पूर्ण संपूर्ण देवराईच दिसते इकडे. आणि इकडे तुमचा काय कार्यक्रम असतो? तेच आम्ही जेवण म्हणतो ना. हा, जत्रा. ती कधी असणार? कौलावर? पुस महिना. तो पण कौलावर ना? हा, कौला. पौष महिन्यामध्ये ते कौल लावतं आणि जत्रा ठरवते. इकडे जत्रा असते. घोरप्याचं स्थान, घोरप्याचं चाळा. हे दारू बिरू काय चालत नाही. हा, स्वच्छता ठेवावी. दोन्ही चालतात. दोन्ही ना? तिकडे पण पाहुण्यामध्ये पण नाही, तिन्ही चालत ना. दारू बिरू काय चालत गांगोमध्ये पण नाही. नाही. आणि तुम्ही म्हणजे लोक दारू पित पण नाही त्याच्यामुळे. दारू पितात, पण दारू भरपूर पितात. देवाच चालत नाही. हा, देवाक चालत नाही. त्याला ती रात्री जर घेतली असली तर सकाळी आंघोळ करायची आणि मंदिरात जायचं. ओके. नाही तर नाही. हा बरोबर, पावित्र राखला आता इकडे. आणि बघा मस्त डोंगराच्या कुशीत सह्याद्री पर्वत आहे, उंच उंच. इकडे 3 घर आहेत. हा, इकडे पण पुढे घरात ना? ही लाईन गेली ना. हा हा हा, ही लाईटीची लाईन त्यांनाच गेली बरोबर. आणि घरून दाट जंगल हवं इकडे मस्त. आणि मोठी मोठी झाडं आहे. मोठे मोठे झाड आहे. ह्या कसलं झाड हो? हेळ्या. हेळा झाड ना? हे बघा हेळा, गावच्या पाशी हेळा. टेक्निकल नाव माहित नाही पण हेळा म्हणतात गावाकडे. इकडे एवढं झाड आहे बघा. हे पण सगळे हेळेच आहेत नाही? होय होय, सगळे हेळ्याचीच झाड आहेत इकडे. हे पण हेळ्याचंच झाड आहे, मोठी मोठी झाड आहे इकडे. आणि संपूर्ण ही या देवस्थानाची देवराई. हा, पूर्ण डोंगर इकडे पूर्ण डोंगर. वरतीपर्यंत डोंगरच आहे, टेकडी आहे. तो सह्याद्री पर्वताचाच एक भाग आहे. ही म्हातारी गेली ती मरू जंगलात. सुंदर अशी देवराई आहे आणि मस्त ठिकाण आहे, मस्त वाटलं. आणि तुमची आता पाऊसमध्ये इकडे जत्रा असणार. आणि हे बघा, आपण रस्त्यावर म्हणजे मेन रस्त्यावरून इकडे रस्ता बनतोय ना, म्हणजे बनेल थोड्या दिवसात. हो, पूल बिल मंजूर झालाय, लवकरच बनेल. मी आता 10 मिनिटं चालत आलो जवळपास. मस्त वाटलं ठिकाण. तुमच्या गावात साधारण 3 स्थान आहेत मेन, म्हणजे गांगेश्वर, पावनाई आणि हे, बरोबर ना? आणि बाकीची गोष्टी पण आहेत गावात. धबधबे मी बघितले, ते ड्रोन बंद आपण टोटल 3 धबधबे दिसले ना. एक कुठचा धबधबा बोलला तुम्ही? तो एक खटल्याचा, खटल्याचा. हा, आणि एक रुजड्याचा, आणि एक राशीचा.
ओके, असे 3 आहेत ते. असे 3. 3 धबधब्याची 3 नाव आहेत खटल्याचा. आणि लोक कुठच्या खटल्याच्या धबधब्याला जास्त येतात ना? रुजड्याच्या हा, रुजड्याच्या रुजड्याच्या ह्याच्यावर आंघोळी करायला जातात. हा, इकडे जी लोक येतात ते रुजड्याच्या म्हणजे पुढे चालत किती 1 तास चालत जावं लागेल ना? हा, पण मी तुम्हाला थोडक्यात ड्रोनच्या माध्यमातून दाखवणार आहे. कारण 1 तास जायचं जंगलात आणि नंतर तिकडे धबधबा आहे. तर कसं आहे तो आपण ड्रोनच्या माध्यमातून व्हिडिओच्या एंडिंगला सगळे धबधबे आणि संपूर्ण परिसर, कारण हा संपूर्ण डोंगरी भाग आहे. इकडे सगळे डोंगर आहेत. इकडे डोंगर आहे, इकडे डोंगर आहे आणि मोठमोठे डोंगर आहेत. या डोंगरावरती जायचं म्हणजे चालत जायचं ठरवलं तर 1-1.5 तास लागेल. एवढे उंच डोंगर आहेत ते, सह्याद्री पर्वत. आणि इकडे वरती चाललं की कोल्हापूर डायरेक्ट. हे ह्याच्या पलीकडे कोल्हापूर. त्याच्यामुळे सगळे आपण एक्झॅक्ट पायथ्याशी होतो. तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून गावाचं लोकेशन कसं आहे ते समजेल. तर आता आपण गांगेश्वर मंदिरात जाऊया. तिकडे यांची आता आज घट ठेवणार ना? मग नवरात्री काय काय कार्यक्रम असतात? नवरात्री तिथे काय नाही, हा आज बसवायचा हा. आणि उद्या सकाळी येऊन पूजायचं. दररोज सकाळची पूजा करायची. आणि तुमच्या देवळात ढोल बिल असं का म्हणजे हे वाद्य नाही ना? वाजा बिज काय चालत नाही, देवाक चालत नाही, चालत नाही काय. शांत. शांत म्हणजे त्या देवळात काहीच कार्यक्रम होत नाही, काही नाही, फक्त पूजा. ओके, हे वैशिष्ट्य. आणि पावनाई मंदिर पण तसंच. तसंच हा, म्हणजे वाद्य नाही, फक्त इकडे काय. इथे मग कोंबड्या मटणाचं जेवण बिवण चालतं. हा बरोबर, हा चाळा असल्यामुळे. तर असं यांचं देवस्थान आहे. आणि मग तुमच्या गावात ढोल बिलाची वाजवण्याची पद्धत नाही पहिले नाही नाही कार्यक्रमाला? ओके. त्यांच्या देवस्थानात ढोल हा प्रकार नाही, तर आवाज अजिबात नाही, शांत निसर्गातलं देव आहे. आणि वैशिष्ट्यपूर्ण असं सगळ्या प्रकारच्या सापांचं विष उतरतं फक्त गावातल्या लोकांना. हो हो, म्हणजे देव रक्षण करतो असं तुमचं आहे ना? म्हणजे ते हो, देव, तुमचे देव, देव. गावपळण त्याच उद्देशाने असतं ना, की पुन्हा वर्षभर देव रक्षण करणार. हा, तर आपली जी कोकणातल्या प्रथा परंपरा आहे त्याच्यानुसार. चोरी मारी काय होणार नाही. हा बरोबर, त्या 7 दिवस सगळं उघडं, दरवाजे उघडे, हा, सगळं उघडं. तसं आहे तसं सोडून जाणार तुम्ही. 7 दिवस गाव खाली होतं. ओके. आपण पण येऊ एखाद्या वेळी. अप्रतिम असा निसर्ग आहे इथला, खरोखर. स्वर्ग काय कुठे असेल तर इकडेच. एक स्वर्गीय गाव बघतोय आपण, शिराळे. खरोखर स्वर्गात फिरल्याचा अनुभव भेटतोय मला, कारण एवढं अप्रतिम वातावरण आहे ना. आणि आता दुपारचे 12:30 म्हणजे 12 वाजले जवळपास, आणि तरी पण थंड वातावरण इकडे, एकदम शांत वाटतं. निखळ निसर्ग, अनटच. बघा इकडे जंगल, बघा वर्षानुवर्षाचं जंगल आहे मस्त. निसर्ग अप्रतिम इकडचा. आता पण एका डोंगरावरून चालतोय मी, कारण आता वरती गेलो होतो तिकडे. आणि बघा डायरेक्ट असे म्हणजे उतार असा ना, स्लोप 70 डिग्रीचा तरी उतार आहे डायरेक्ट खाली. आणि आता रस्त्याचं काम इकडे चालू आहे, लवकरचा रस्ता पूर्ण होईल. आपण एक डोंगरच आहे, ह्या डोंगरावरती आपण वरती गेलो होतो. तर आत्ता आपण आलो इथल्या गांगो मंदिरामध्ये. हे बघा ग्रामदैवत. आणि या मंदिराला अजिबात आवाज चालत नाही, ढोल बिल वाजत नाही इकडे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी या मंदिराच्या पाण्याने सापाचं, कुठच्याही प्रकारे सापाचं विष उतरवलं जातं असं इथले ग्रामस्थ सांगतात. आता आपण या मंदिरामध्ये आलो. अनोखं मंदिर आहे, सुंदर. आता आपण मंदिरात, आणि या मंदिराचं म्हणजे त्यांची पद्धतीप्रमाणे या ठिकाणी सापाचं विष उतरला. आणि आपल्याकडे तर 2 व्यक्ती अशा आहेत ज्यांना खरोखर साप चावला आणि ते आता ठणठणीत बरे आहेत. तुमचं नाव काय? अनिल सदेव पाटील. काय काय? अनिल सदेव पाटील. अनिल सहदेव पाटील. आणि तुमका किती वेळा साप चावलेलो? 2 पेपी. कसलं होतं म्हणजे जनावर कसलं होतं? हिरवाच होता. चापडा. चापडा म्हणतो, सेमी विषारी, निम विषारी. हा. आणि मग तुम्ही इकडे औषध म्हणजे पाणी घेऊन देवाचंच पाणी खाल्लं. आणि 7 दिवस एकाच रूम मध्ये बंद होता. बंद होतं. म्हणजे आणि खानापिना काय होतं त्यावेळी? फक्त चटणी आणि अळणी चटणी आणि भात. म्हणजे बाकी खायचं नाही, अळणी चटणी आणि म्हणजे मीठ खायचं नाही थोडक्यात. म्हणजे भात आणि अळणी चटणी करून 7 दिवस तुम्ही होता, ऑटोमॅटिक विष उतरला. ओके. तर हे आता पहिले व्यक्ती. आणि तिकडे कोण आहेत? तुमचं नाव काय बोलला तुम्ही? तुमचं नाव काय? बळीराम आत्माराम पाटील. आणि तुमका कसलं साप चालू होतं? मला ते पुरुष चावलं. पुरुष कुठे चावलं होतं? ओके ओके. हा. चावलं. हा. मला एका माणसाला उठून घरी आणलं. हा. आणि मग ह्या देवाचं त्यांनी पाणी दिलं मला. म्हणजे किती वेळात, म्हणजे चावल्यापासून किती वेळात पाणी घेतलं तुम्ही?
अर्ध्या 1 तासात 1-2 तासात मिळाला पाहिजे. तसं काही होऊ शकत नाही. हा. आणि लांब असल्यामुळे तो 2 तास जातात त्याच्यात. बरोबर आणत होता तुम्ही. हा हा आणि मग ते इल्याने मग हे लोकांनी मग पाणी देतो. ओके. हा घालायचं हा प्यायला द्यायचं. हा. नाव द्यायचं. बरोबर. फक्त प्यायचं आणि डोक्यावर घालायचं आणि आंघोळ करायची असं काय लागला तिकडे तिकडे पाण्यात लावायचं. हा म्हणजे एवढा भाग धुवून काढायचा पाणी. ओके. असं तुम्ही 7 दिवस केलात 7 दिवस आणि पूर्ण उतर. आणि खाना तुमचं तसं चटणी आणि सगळं चटणी आणि भात सगळं आळणी विदाऊट मीठ. ते बघा 2 व्यक्ती आपल्या घरीच भेटले आणि फक्त पाणी घालून लागतं. हा त्या देवाचा नाव घेऊन अजून पाणी न्यायचा आणि त्या तिथं एक परत घ्यायची आणि तिथं त्याचा आंघोळ घालायची त्याला आंघोळ घालायची, 7 हा. दिवसात. हा. आणि ते पाणी पियायचं ते मग 7 दिवसानंतर ते वेगळं होणार. पण त्याच्यानंतर भविष्यात तुमका काही त्रास नाही, पुरुषाचा बाकी काही त्रास नाही. ओके. म्हणजे अशा प्रकारे म्हणून काढलेला असतात. बरोबर. म्हणजे आपल्याकडे 2 व्यक्ती आहेत आणि तुमका काय काय चावलं होतं साप म्हणजे कुठे कुठे एकदा पायाक आणि एकदा पाठी. तुमका पण आता काय त्रास नाही. आता ही घटना तुमची केव्हाची घटना म्हणजे केव्हा किती वर्ष आली? 3 वर्ष झाली. 3 वर्षापूर्वी एकदा चावलं आणि अगोदर तो केव्हा तो शिंक्याच्या महिन्यात नाही म्हणजे ते किती वर्षापूर्वी 4 वर्ष. म्हणजे 4-5 वर्षात 2दा चावलं होतं. आणि तुमची किती वर्ष आली हो? 6 वर्ष आले. तर 2 व्यक्ती आपल्याकडे इकडे आहेत ज्यांनी खरोखर अनुभव घेतला. तर इथल्या म्हणजे अशा प्रकारचं मंदिर आहे आणि गावकऱ्यांची या देवावर 100% श्रद्धा आहे. त्यांची गावपळण सुद्धा खूप सुंदर असते. 7 दिवसाची गावपळण. आणि आता मंदिरात अजून एक व्यक्ती आले. त्यांचं तुमचं नाव काय? माझं नाव परशुराम पुंडलिक पाटील. आणि तुमचं कसलं जनावर चावलं होतं? पुरुषाचं. कुठे चावलं होतं ते? हाताला. आणि मग तुम्ही पण 7 दिवस तसंच घेतलं आता म्हणजे तेव्हापासून आता का पुन्हा त्रास म्हणजे ओके झालं सगळं? आणि किती वर्षापूर्वीची घटना? 2 वर्ष. आता तुमचं वय काय आता? 65च्या आसपास. हा हे बघा आता आपली 3री व्यक्ती आहे जी ठणठणीत बरी आहे आणि व्यवस्थित आहे. अशा प्रकारे सगळे इकडे ग्रामस्थ त्यांची श्रद्धा आहे. रक्ताचे उलटे झाले होते तुमचं तेव्हा तरी पण तुम्ही त्यांना बाहेर पडलात. ओके. म्हणजे पाणी घेऊपर्यंत वेळ लागलो जरा. किती वेळ गेलो पाणी घेऊ? तरी 2-3 तास गेले? नाही म्हणजे सुरुवातीत 3 दिवस त्रास झालो त्याला. तसं नाही. चावल्यानंतर किती वेळात पाणी दिलं त्यांना? 1 तासात दिला. हा तरी पण रक्ताचे उलट्या झाल्या त्रास झाला त्याला आणि मग बरोबर झालं. ओके. अशा प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर बघतोय आपण. आणि हे फक्त गावच्या लोकांनाच लागू पडतं बरोबर ना? बाहेरचे नाही. फक्त ह्या म्हणजे तुमचा नियम असा की या सीमेत चावला तरच. हा बरोबर. यांची गावची जी सीमा आहे त्याच्यात जर जनावर चावलं ते म्हणजे गावातली व्यक्ती असून दे किंवा पाहुणे असून दे तिचं इथे चावलं तर ते ओके होणार. हा बाहेरची लोक येत नाही फक्त. हा ओके. आम्हाला जर बाहेर लागला आम्ही गावात येणार नाही. मग ते तिकडे ट्रीटमेंट घ्यायची. बाहेर डॉक्टर करायचा. ओके. म्हणजे गावात चावला तर इथे उपाय होतो. असं आहे. म्हणजे हा त्यांचा मेन नियम आहे. म्हणजे तुम्हाला इथल्या म्हणजे इथल्या काय म्हणतात ते सीमेमध्ये चावला तरच. आणि सगळे जंगलात त्यांना चावले होते. 3 व्यक्ती आपल्याला इकडे भेटले. हे 3 पुरावे इथे आहेत. त्यांना दोघांना पुरुष आणि एकाला चापडा पण म्हणजे निमविषारी असतो. हे गावचे मुख्य मानकरी काय ना तुमचं? काशीराम पाटील. ओके. तर हे मंदिरात असतात काय म्हणजे या मंदिरात लांबून लोक येतात. सुंदर मंदिर आहे गांगेश्वर. आणि या ग्रामपंचायतीत ही बघा ग्रामपंचायत सडोरे शिराळे आणि बारमाही पर्यटन स्थळ इकडे शिडमाचा उमाळा, पाट्याचा डंक, सुक नदीचं उगमस्थान 4 किलोमीटर. हे जंगलातच आहे ना हे? गवळणीचा कडा, वनव्याचा दंड, सुखमुनी मठ. ओके. हा मठ आहे. हा मलकादेवी, पावनाई मंदिर, घोरप्याचा माळ, गांगेश्वर मंदिर, शिडमाचा धबधबा, खुर्ची धबधबा, राशीचा धबधबा, रुसड्याचा धबधबा, सुतार मांगर धबधबा, पेंडकोळी धबधबा, वजर धबधबा आणि खडकी धबधबा, गांगो धबधबा एवढे आहेत. गांगो हा मागे आहे ना? हा तो आपण जवळच दाखवूया. बाकी सगळे जंगलात आहेत. तुमका ड्रोन बंद दिसतं काय बघा? ड्रोन शॉट घेतलेले आहेत मस्त. ते आपण बघूया. हे बघा इकडे हे मंदिर आहे आपल्या इकडे. मंदिरात ना पाणी लागतं पावसात पडला. या इथपर्यंत वरपर्यंत पाणी असतं ना? जोरदार पाणी असतं इकडे. हा पूर्ण म्हणजे सह्याद्रीचं पाणी आहे ना? पूर्ण सह्याद्री डोंगराचं पाणी एकाच वाहत नाही त्याच्यामुळे. 2 वर्षात पाणी फक्त भरलं नाही. हा हा अगोदर छोटा पूल होता ते भरायचा ना? मस्त.
तर आपण आता मंदिराच्या मागच्या बाजूचा धबधबा बघतोय. हे मंदिर आहे आणि मंदिराच्या मागे असलेला गांगोचा धबधबा. हा गांगो धबधबा ना. गांगो मंदिराच्या मागे असल्यामुळे गांगो धबधबा. धबधब्यांचं गाव आहे. खूप धबधबे आहेत तिकडे आणि सह्याद्री पर्वतात असल्यामुळे सगळीकडे पावसात धबधबे असतात. हे बघा सुंदर स्पॉट हो. छान छान. हां पावसात हां पूर्ण असतं इकडे. हां म्हणजे इकडून एक प्रवाह येईल आणि इकडून नाही का हे कायम असतं 12 महिने. दिवाळीनंतर बंद. हां हां दिवाळीपर्यंत असतं. गांगो मंदिरच्या बाजूला हे बघा मस्त धबधबा. आणि आता बाहेर आणि सुरक्षित आहे तसं काही टेन्शन नाही इकडे. जास्त काही खोल असं पाणी नाही. सुरक्षित धबधबा तसं सुंदर. पुढचं गावात ते पेंटपूर म्हणजे अरे बघा धबधबा बघायला गेलो होतो आपण इकडे. मस्त स्पॉट आहे गांगोचा धबधबा. इकडची विहीर. हा बाजूक पाणी जावं तुमका पाण्याचं टेन्शन नाही. पाण्याचं गाव आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्यामुळे पाणीच पाणी. इथली मंदिराची विहीर स्वच्छ पाणी मस्त. फ्रीज मधला एके बाजू ठेवायचा आणि 22 मधला हे एक बाजू ठेवायचा. थंड पाणी ना. कुठला पाणी लागतं त्या चवीक बघायचं. बरोबर नॅचरल पाणी. आणि तुम्ही कार्यक्रमावर सगळे ह्याच पाणी वापरता. हा ह्याच पाणी मंदिराच्या बाजूची विहीर बघतो आपण. मस्त निळशार पाणी इकडे छान. आणि आता आपण अनिल पाटील यांच्यावर कुठचा धबधबा बोलला तुम्ही. पेंटपुरी. पेंडकुळीचा धबधबा बघूया गावातला. वाढीत नका. आता आपण वाडीमध्ये आहोत आणि यांच्या गणपती विसर्जनचा स्पॉट सुद्धा येतो. तुमच्याकडे गणपती जनरली किती 7 दिवस ना. हो सर. आणि या धबधब्याच्या इकडेच विसर्जनात जातात ते. हो हो. बघूया निसर्ग इथलं पेंडकुळीचा धबधबा आणि वाडीच्या जवळच आहे. कोंड आहे ना ती. हा कोंड आहे. ही त्यांची निसर्ग वाडी. इकडे अजून काय काय नळ्या बिळ्याची घरं बिरं दिसतात. खोपी होय. नळ्या आता कमी होत चालले ना. दुर्मिळ गोष्ट आली आता नळ्यांची घरं. हे बघा खोपी छोटे लाकडाची खोपी बनवली त्यांनी. हे नळं म्हणतात. ज्यांना माहिती नाही त्यांना नळा म्हणतात. नळा म्हणजे कौलाच्या अगोदरचं छप्पर. नंतर कौला आल्यानंतर नळे बंद पडले ना. पहिले नळे गावातच बनवायचे ना लोक. कुंभार आणायचे. नंतर कौलं बनली कारखान्यात तेव्हापासून नळे कमी झाले. म्हणजे बरं थंड वाटतं. थंड आणि दरवर्षी परतायला भेटायचं. हा डबल लेअर असल्यामुळे. हां हे बघा त्यांचं गणपतीचा स्पॉट पेंडकुळीचा धबधबा दाखवूया जरा. कसा निसर्ग येतो बघा प्रतिम. आणि गणपतीसाठी जागा बनवली. मग तुमच्या म्हणजे गावात किती गणपती टोटल. 40, 45, 50. ते सगळे इकडेच विसर्जन ना. आणि धनगर समाज तो आलो तिकडे. हा तिकडे जातो. हे मराठा समाजाचे गणपती सगळे इकडे. हा सगळे. हा हे बघा इकडे कपडे वपडे धुतात मस्त. हे तुमचा कपडे धुण्याचा स्पॉट गणपतीचा स्पॉट होच. पेंडकुळीचा धबधबा. कोंड आहे ना पुढे ती. किती खोल असतात पाणी. म्हणजे 15-1 फूट. जोरदार कोंड आहे. वाव भारी स्पॉट हो. एक नंबर. हे बघा आणि एकदम वाडीच्या जवळ. इकडे आंघोळ करणं तसं सेफ आहे ना. फक्त जरा खोल पाणी आहे. काळजीपूर्वक करायचं. वाडी पाणी असलं ना तर पाणी भुटून निघाल ना. इकडे बाहेरून लोक येतात का आंघोळी कायम ना. एकदम जवळ वाडीत आणि वाट पण चांगली. हा मस्त स्पॉट बघा. त्याच्यावरसून उद्योग येतो वहिन्याचा. हां हां ते माहिती असली तर उडी मारू शकतात. दगड आहेत. हां बरोबर. वर्षाला 12 महिने पाणी देतो. 12 महिने धबधबा. पेंडकुळी धबधबा बघतो. बरोबर निसर्ग अप्रतिम आहे इकडचं. भारी. तुम्ही या गावात आलात ना तुम्ही पूर्ण विसरून जा की कुठे आहेत ते. भारी स्पॉट आहेत सगळे एक एक. आणि ओरिजिनल कोकण खरा कोकण बघून असला तू या. कारण अजूनही गावं अनटच आहेत. म्हणजे तसंच आहे जसे जुनी गावं असतात तशी. चांगलं आहे. बरं वाटलं.
एक तुम्हाला ओरिजिनल अस्सल कोकणातलं गाव दाखवलं, म्हणजे अस्सल कोकणी गाव. अजूनही ते बऱ्यापैकी म्हणतात ना की 90% तर तसंच आहे, शुद्ध एकदम. निसर्ग इथला, पाणी आणि शांत वाटतं इकडे. फक्त निसर्गाचा आवाज हा, नाही, निसर्ग. पक्षी आणि निसर्ग. हो. आणि इकडे गवरेड आणि बाकी कसलं त्रास तुमका त्रास आहे पण एवढं वाढीचं असं भरत नाही. तेवढं नाही, तुमका सवय झाली त्याची. सवय झाली आम्ही हुड तरी आता इकडे तुम्ही जंगलात काय काय गवरेड आहे, गौरेड वाघुटा. वाघ पण आहे. हा वाघ म्हणजे बिबळ आहे. हा बिबळे. हा. ते काय आमच्या नजरे पडत नाही बाई, रात्री काहीतरी फिरतात, पण काहीतरी बघितलं असेल. बित्र्यांका नेतात. हा घोरा वासरांका नाही म्हणजे जंगलात राहता म्हणून हो, विचारतो. राहतो. बाकी तुमका म्हणजे लोकांका त्रास नाही, लोकांका त्रास नाही. फक्त त्रास असलो तर सापांचो, हा. आणि तो पण तुमचं देव बघून घेता. तो देव हा आहे. त्यामुळे एक सापाचा त्रास पण इकडे त्यांच्या देवस्थानानुसार होत नाही कोणाला. म्हणजे ह्या एका जंगलात हे मग तुमची जंगल- सीमा म्हणजे हा सगळा डोंगर. हा डोंगर ही आपली म्हणजे ह्या जंगलात कुठेही साप चावला तरी आपलं. तर तो देवाच्या पाण्याने बरा होणार. ह्या डोंगराच्या मग तो गावातला माणूस असते किंवा बाहेरचा माणूस असते, म्हणजे पर्यटक आले त्यांना चावला तरी ते हा, हा. लागू पडणार ना. हो, लागू. म्हणजे त्याच्या सीमेच्या हा त्यांनी सांगू गो असं नाही, असं माझं झाला बरोबर असं मका माहिती देऊ काही. बरोबर. अच्छा. शेवटी काय माझ्या पोरग्यान गेल्या वर्षी हा रात्री 11 वाजता हा. ते पांडी भजन केलं आम्ही. हा आणि चुलत भाऊजे पोचू गईलो हा आणि रात्री जाताना ते काय हा. पायात तिच्या कातोला फुरसा लावला फुरसावला. हा आणि त्यांना सांगितलेला नाही घराकडे रात्री. बरोबर. आणि भजन होताना आम्ही झोपला हो. हम्म. झोपल्याच्या नंतर त्यांना सांगल्यानंतर झोपल्याच्या नंतर त्याका 20 बादला बरोबर. हो. बादला आणि त्याच्या डोक्यात भरला हा आणि त्याका रक्ताचे उलटे रात्रभर चालू झाले. बरोबर. पोट आवलीने रक्ताचे उलटे सारखं करी. हा अरे काय झालं नाही तू काय नाही सांगू शकत ना. मला उलटी झाली आता डोसका गरगरता तोंड बिन त्याचा रातभर रक्तांचा भरून सकाळी उठलो आणि वस्ती गाडी आहे त्या पोरग्या त्याच्या भावाच्या घेतलंय मी बायको आणि ते का वस्ती गाडीत टाकलं आणि डॉक्टर मिळला. 9 वाजले तरी डॉक्टर उघडत द्या. डॉक्टर हाच कुठे येताच काय तर 9 वाजल्याची येणार नाही. मग ठीक आहे चला मग दवाखानं त्याला केलो काय रे तर काय नाही सांगलं. घरात संध्याकाळी इलाव आणि लोक बघूक जातात ना बरोबर. काय झाला म्हणून कृष्णा काय झाला काय नाही रे म्हणे काटकू लागल्या का मग झाला म्हणून मी खाऊचा पाणी घेतला आणि त्याच्या जागेवर त्या लावला तेव्हा मला ती खुना गावली. ओके. त्याच्यानंतर मी खायच्या पाण्यानं काय होता खाऊच्या पाणी असा जर टेकला हा इथं हा खाऊचा पान घ्यायचा आणि हिचं आता लागला इथं कधी लागला हा मग ते पान घेऊन ना असं पान टेकायचं. हा असं टेकलं ना की तिची खुना घासता हा कसली त्याची दाताची. बरोबर. दाताची हा हा की समजायचं खरोखर एका गोष्ट ते दिसणार तिकडे. दिसणार. ह्या म्हणजे पानावर दिसणार. पानावर दिसणार. असे ह्या पानावर. 2 डॉट दिसणार. 2 तास दिसणार. ओके. आयडिया चांगली हो. हा दिसल्यावर मी वाटेक लागलोय देवळात गेले देवळात पाणी घेतले अंगावर गारानं घेतलं आणि पोरग्यात पाणी आणून दिले. 7 दिवस दिलं. ओके. ओके झालं. आता काय तो शाळेत आहे? आता मुंबई गेलो. ओके. हा, म्हणजे कधीची घटना हल्लीची वर्ष झालं. वर्ष आला म्हणजे गेल्या गणपती. हे बघा असे त्यांचे अनुभव आहे तिकडे. कारण इकडे जंगल असल्यामुळे साप तर सर्रात तुमच्या आजूबाजू सगळे म्हणजे जंगलच चारी बाजू. हा त्याच्यामुळे सापाचा संबंध यांचा नेहमीच. आणि वर्षभरात किती साप म्हणजे बरे होतो तो लोक अशी साधारण? लागलं तर का आम्ही नाही एक ऍव्हरेजली म्हणजे 15-20 लोकांना तरी जावं असते वर्षात 2-3 केसेस होते. हा 2 तर 1 हा 1-2 पेशंट आपले बरे होतात त्यांच्याकडे. बरोबर. निसर्गरम्य असं गाव, छोटी छोटी घर आहेत. आणि इकडे काय मलक्याचं दंड म्हणजे नजरे पडता काय बघायची ती आता दिसता बघा ही काळी. हा 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 ते उडी एवढी आहे हा त्याच्यावर जेसीबी परत नाही की एवढी आहे त्याच्यावर जास्त मोठी आहे. ही साईडला ही दिसत आता समोर दिसता ही बघा. हा मग खाचात नाही एक छोटं डॉट हा, दिसतात. त्या- बरोबर. दंडारच एक ओके. 2 दिसता बघा. हवेत आहे ती. हा ती ते काय? तिच्या ह्या करा चालत. हे बघा साधारण आता लांबून दाखवतो ड्रोन मध्ये दिसतं का बघितल्यानंतर. हा. हे वरती ना एक असं दगड आहे जो म्हणजे खाली छोटं दगड हा. आणि त्याच्यावर मोठं दगड. त्याच्यावर हा. मोठं. म्हणजे बॅलन्स नाही राहिला झालेलं. आणि पडलो नाही अजून तो. अजिबात ते का तुम्ही काय म्हणता मणक्याचं मलक्याचं दल मलक्याचं. ओके. मलक्याचं दंड. ठीक आहे. तुम्ही जाताच तिकडे? त्यांची गुरं तिकडे म्हणजे डोंगरात असतात. अशा प्रकारे सुंदर गाव आहे मस्त. आणि बघा इकडे अशी नळ्याची आणि भेताचं वाडा बैलांसाठी. पण गुरं आहात का आता? नाही सोडलेली ना. तर पूर्वी आपले म्हणजे म्हणतात ना की आधुनिकता याच्यावर कशी होते ते बघा. असेच अजून तुमच्याकडे अशाच पद्धतीने ना सगळं काय काय वाडे असे होते बघा. भारी. टिपिकल कोकण मस्त.
ते धारेन आणि तिच्या पुढे ढोरा अगदी वहिले धारीपर्यंत वर पण जायचं ना, हे संपूर्ण डोंगर चढायचे हा हे ढोरा म्हणजे एवढे वरती तुम्ही ढोरा घेऊन जायचे आणि पुन्हा खाली उतरायचं रोज. तेच वाटेन खाली आहे, दुसरी जागा. वरती काय मळवा असो मोकळा मोकळा म्हणजे त्या कोल्हापूरच चालू ना तिकडून. गगनबाव हे गगनबावडा तालुका चालू हे डोंगराच्या वरती गेल्यानंतर गगनबावड्याचा पूर्ण आहे. आम्ही सपाट आपला वरचा हा, त्यामुळे ते वरती मायात घेऊन जायचे बरोबर. आता पूजा झालेली आहे आणि यांच्या प्रथेनुसार इकडे आता हे काय काय लावलं, भेंडी सगळे रानभाजी आपली, हे भाजी आहे, काकडी, मिरची, वांग्या, दोडकी आणि तोरण बांधल्याचं. हे बघा अशा वगैरे तोरण बांधतात. आणि म्हणजे आता पूजा केली, तोरण बांधलं आणि काय करणार याच्यानंतर तो ते बंद करतो परत निवेद दाखवला जेव्हा हा टोप असतो तो लावून बंद करतो. बरोबर. आणि हे पहिल्यापासूनच पाषाण आहे ना, नारळाचे रखवाले जातात ते ठेवणार. आता या पाषाणमधलं किती वर्षापासून असतं तुमच्या माहितीनुसार? आमच्या माहितीत नाही, पण 350 वर्षावर गेले. त्याच्यावरची आहे ना, पुरातनच आहे. पुरातन पाषाण म्हणजे मंदिर नवीन केलं पण पाषाण सगळं बाकी तसंच ठेवलं. आणि इकडे काय प्रसादी केली इतर वेळी असं म्हणजे स्वरूपात मस्त. सगळे ग्रामस्थ एकत्र झाले घट्ट स्थापनेला. तर अशा प्रकारे सगळे ग्रामस्थ इकडे एकत्र झालेले आहेत मंदिरात. अशा प्रकारे आता आपण बघितलं कोकणातील एक अप्रतिम गाव आणि या गावामध्ये कोणाचाही मृत्यू सर्पदंशाने झालेला नाही असं रेकॉर्ड आहे गावाचं आणि ते या देवस्थानामुळे मस्त. तर आता आपण शिराळेची म्हणजे शिराळेची जी आपली गाव पण आहे त्याच्यावर जर माहिती घेऊया. तर आता आपल्याबरोबर आहेत विजय रावराणे. नमस्कार. आता हे जे शिराळे गाव आहे त्याची गाव पण म्हणजे शास्त्रीय माहिती सांगा, गाव पण का होते किंवा कशा प्रकारे होते, कारण ती पूर्वीपासून म्हणजे दरवर्षी तुम्ही करता आणि दरवर्षी ती पिढी म्हणजे पिढीनं पिढी चालू आहे. याची परंपरा काय आहे नेमकं त्याचं महत्व काय? कसं माहितीये, पूर्वी आहे की नाही खेडेगाव होती, रस्ते नव्हते, म्हणजे गाडी घोडा वगैरे हे काहीच नव्हतं. त्यावेळी ह्या जंगलात तसं बघितलं तर सडोरे आणि शिराळे हे काय 2 गावं नाहीत. बरोबर. तसं एकच गाव, हे रावांचंच गाव, आमच्या घराण्यापैकीच गाव आहे. तुमच्या जमिनी सडोरे आणि शिराळे शिराळ्यात तसं बघितलं ना तर जी घरं वगैरे आता त्यांना आहेत ती म्हणजे कुळ वहिवाटीत वगैरे त्यांना ती घरं गेलेली आहेत वगैरे, तेवढ्या पुरतच ते आहे, मर्यादित ते आहे. काय बाकी सगळं बाकी सगळा जर डोंगर बघितला, आजूबाजूचा सगळा परिसर बघितला तर तो सगळा रावराण्यांचाच आहे. ओके. आणि त्यावेळी कसं व्हायचं, ही शेती असायची की नाही, भातशेती असायची, पण नाचना, वरी, बरग वगैरे अशी पिकं त्यावेळी घ्यायची लोक. आणि ती डोंगर भागात करायची असते. बरोबर. आणि ती लोक करत होते. लोक काही राव लोक जात नव्हते तिथे करायला, तिथे जे स्थानिक असायचे तेच करायचे. मग झालं असं की असं चालू असते वेळी ना, पूर्वी तुम्हाला माहिती असेल की घोरपी, घोरप्यांचा एक खेळ असायचा. ओके. घोरप्यांचा घोरीप म्हणायचे. आणि ते खेळ करायचे, गावोगाव फिरून वगैरे ते खेळ करायचे. ते एक वर्ष शिराळ्यात गेले. आता तो सीझन होता शेतीचा, म्हणजे शेती पिकायला आलेली. आणि त्यावेळी कसं शेतात मचाण बांधून वगैरे लोक राहायचे रात्रीचे, कारण रानटी जनावरांपासून हे होऊ नये म्हणून, नुकसान होऊ नये म्हणून ते तिथे राहायचे मचाण बांधून. तर हे खेळ आता हे जर शेतात गेले तर हा बघणार कोण खेळ, म्हणून त्यांनी काय केलं, ते जे घोरपी होते 3 घोरपी होते ते आणि त्यांचं कुटुंब वगैरे होतं असेल त्यावेळी, तेवढं काय मला माहिती नाही. मग ते त्यांनी काय जबाबदारी घेतली, आमचा खेळ बघा तुम्ही, आणि आज जर काय नुकसान झालं तुमच्या शेताचं त्याची भरपाई आम्ही करून देऊ,
असं ते खेळ करणारे घोरपी होते, नाडेघोरीप म्हणतात त्याला, नाडेघोरीप. तर त्यांनी सांगितलं, तर त्यांनी काय ते हिमा बांधली असेल, काय केलं असेल ते काय घोरप्यांना माहिती असेल. आणि ते सगळे लोक थांबले, त्या गावातले शेतकरी, ते नाडेघोरप रात्रीचं असायचं, ते थांबले. तिथे थांबल्यानंतर ते खेळ वगैरे त्यांचा झाला, त्या लोकांनी बघितला वगैरे सगळं झालं. पण प्रत्येकाला उत्सुकता होती, शेतात काय झालं असेल, डुकरांनी खाल्लंय की कुठच्या गव्हानी खाल्लंय, काय खाल्लंय, अशी उत्सुकता होती. खेळ संपल्यानंतर हे सगळे घरी न जाता आपापल्या शेतात गेले बघायला. बघितलं तर शेत सगळ्यांची शाबूत. दर दिवशी कोणाचं तरी शेत खाल्लेलं असायचं, पण त्या दिवशी कोणाच्या शेतात कुठचा प्राणी भरलेलाच नाही, जंगली प्राणी. जंगली प्राणी न भरल्यामुळे ते सगळे आवाज झाले, त्याला आम्ही रात्रभर बोंबलतो इथे, तरी पण आमचं शेत जंगली प्राणी येऊन खाऊन जातात. पण त्या दिवशी कोणाच्याही शेतात एक कणीस पण तोडलेलं नव्हतं. मग ते सगळे एकत्र झाल्याने त्यांनी विचार केला, रे हे असं कसं झालं. हे बांधून ठेवलं गेलं होतं त्यांनी, म्हणजे ते नाडेघोरीप करणाऱ्यांनी ते काहीतरी बांधून ठेवलं असेल. मग त्याने विचार केला, अरे हे सकाळी उठणार आणि परत हे त्यांनी काय ते जादूटोना काय केला असेल किंवा काय बांधून ठेवलं असेल, ते काढून घ्यायच्या अगोदर आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणून त्या लोकांनी एकत्र येऊन त्यांना गाठलं काय आणि त्यांना मारायला सुरुवात केली. 3 ठिकाणी मारलं गेलं त्यांना. एक वरचा दौंडोबा म्हणून म्हणतात, तिथे एकाला मारलं. आता आपण चढाव चढतो ना मोठा, तिथे एकाला मारलं गेलं असं, आणि जागेवरती एकाला मारलं गेल्यानंतर त्यांना काय वाटलं की ह्यांना मारलं की आपण सेफ झालो, रात्रीची जागरण करायला आपल्याला लागणार नाही, आपल्या शेतात जायला लागणार नाही. असं करून त्यांनी ते हे केलं आणि ते जे घोरपी नाडेघोरीप करणारे ते खेळ करणारे होते त्यांना ते मारलं गेलं. मारल्या गेल्यानंतर आता हे खुश झाले, पण होतं ते झालंच. परत ते झाल्यानंतर हे यांना नडायला लागलं गाववाल्यांना ते बाधायला लागलं काहीतरी. मग त्यांनी देवाकडे कौल घेतल्यानंतर मंदिर ते तसं जागृत आहे आमचं, ते आमचं गांगोचं मंदिर आहे की नाही, एवढं जागृत आहे की आजही तुम्हाला सांगतो, मला आता 66 वर्ष आहे. ह्या 8 तारीखला परवा 8 तारीखला 66 वर्ष मला पूर्ण होत आहे. पण माझ्या बघण्यामध्ये ह्या 66 वर्षातली 15-20 वर्ष काढून टाका, कारण त्यावेळी मला समज पण नव्हती असेल. पण बाकीच्या वर्ष जर बघितलं 40 वर्ष 45 वर्षात, तर देवाचं एवढं सत्व आहे तिथे की तिथे जर विचार करा त्याच्या हद्दीत सर्पदंश झाला तर औषध वगैरे डॉक्टरकडे नाही तर नाही. आत्तापर्यंत हे आहे, आत्तापर्यंत 8 तारीख किती आहे, त्या तारखेपर्यंत मी तुम्हाला सांगतो, आतापर्यंत त्या सीमेच्या बाहेर, सीमेत जर झालेलं असेल तर सीमेच्या बाहेर अजून सर्पदंशाचा रूल पण दगावलेला नाही आणि बाहेर आणलेला पण नाही. त्या तिथेच ते देवाचं धोवणी म्हणतात त्याला, देवाची पिंडी आहे तिथे, तिथे पिंडीला ते पाणी ओततात, ते धुतात पिंडी, आणि तिथं तो पाणी येतं ना ते त्याला पाजायचं, त्याच्यावरती ते विष उतरलं जातं. शंकराचंच पान आहे ते, आणि ते आत्तापर्यंत चालू आहे. असं नाही की पूर्वी कोण सांगत होते म्हणून मी सांगतो असं नाही, पण आत्तापर्यंत माझ्या बघण्यात तरी आतापर्यंत सर्पदंशाचा हे झालेला नाही, आजपर्यंत गेलेला नाही. असं मग तिथे ते मंदिरामध्ये त्यांनी कौल लावले. मग देवाने प्रसाद दिला की ज्याप्रमाणे हे घोरपी नाडेघोरीप करणारे जसे गावोगाव फिरत होते,
गावोगावी जसे फिरत होते ना तसे तुम्ही 8-10 दिवस गाव सोडून बाहेर जायचे. म्हणून तुम्ही आपलं गाव सोडायचं आणि बाहेर जायचं. गावात कोणालाही ठेवायचं नाही. आणि त्याच्यात होतं कसं, आवाज झाला नाही पाहिजे. आवाज होता नाही म्हणजे जो आवाज करणारा प्राणी आहे, कुत्रा असेल, कोंबडा असेल, जिवंत प्राणी पण, हां जिवंत प्राणी राहते, पण तो आवाज करणार, छोटी पिल्लं चालतील, पण तो बोलणारा असा प्राणी गावात राहता नाही. आणि आज पण प्रथा तीच आहे. ते सगळे कोंबडा असून दे, कुत्रा असून दे, मांजर असून दे, काय सगळी घेऊन ते बाहेर येतात. आणि ते आमच्या सडोलीच्या हद्दीमध्ये आमच्या गावांचे आमचं चुलत गाव आहे, त्याच्यात जमिनीमध्ये झोपडी बांधतात आणि त्या झोपड्यात ते राहतात. आणि परत त्यावेळी देव कळून देईल तसं ते परत जायचं. म्हणजे 5 दिवस झाले, 7 दिवस झाले, 7 दिवसानंतर ते परत जाऊन कौल घेणार मंदिरामध्ये की आम्ही आता आतमध्ये यायचं का. मग देवाने जर कौल दिला, 7व्या दिवशी दिला, 5व्या दिवशी दिला, जसं देव दे त्या पद्धतीने ते परत गावात जातात. गावात गेल्यानंतर सुद्धा त्यांना सुटका नाही. गावात गेल्यानंतर ज्यांनी तसं घोरीत केलं होतं ना त्या मांडावरती, घोरक्याचा मांड म्हणून आहे तिथे, त्यांना नावच आता घोरक्याचा मांड पडलेला आहे. तिथे त्यांनी तो खेळ करायचा. गावात गेल्यानंतर जसे घोरक्याने जो खेळ केला होता ना तसा तो करायचा. तशी त्यांना म्हणजे त्यावेळी काय बच्चा वगैरे असं काय नव्हतं. मग ते काय करायचं, लाकडाची पूड करायची अशी मशालवर. मग त्यांना आता ती 60 फूट मशाल करावी लागते. म्हणजे मोळी बांधायची लाकडाची आणि ती पेटत ठेवायची. आणि त्या मशालीच्या ह्याच्यामध्ये उजेडामध्ये ते जे काय करायचं आहे पुढे ते करायचं. बरं आता ते 60 कोंबडी, 60 रुमाल असं काय काय त्यांचं आहे आता, ते त्यांना त्यावेळी द्यावं लागतं. आणि त्या आता कसं झालंय, हे जर लोकांना प्रसिद्धी झाल्यामुळे लोक आता तिथे जाऊन नवस करतात, काय करतात, कोण बकरा बोलतो, कोण कोंबडी बोलतो, कोण काय असो. मग ते तिथे नेऊन देतात. बाहेरची पण लोक येऊन नेऊन जातात. आणि तिथे मग ते हे गावात त्यांनी एंट्री केल्यानंतर ते 5-7 दिवसात परत ते हे करतात. आणि तिथे मग ते भागवाभागी होते. काय पण ते 90 असले ते भागवले जातात. सगळं खेळ होतो तिथे करत. ती प्रथा अजूनही चालू आहे. ती प्रथा आता घोरती नसतात, पण त्या गावातल्या लोकांना चालू करावी लागली आहे. बरोबर. गावातल्यांनी ते करायचं. बरोबर. आता काय तेवढं करत नाही. पहिलं कबड्डी खेळायचे, आता त्यांचे काही खेळ वेगळे होते, दोरीवरनं असतील किंवा कसले खेळ होते. बरोबर. पण ते आता ते हे करू शकत नाही. पण काहीतरी तिथे खेळ करावे लागतात. आणि आता दरवर्षी पौष महिन्यामध्ये असते. पौष महिन्यामध्ये संक्रांत झाली तिथे बाहेर येतात. संक्रांत झाल्यानं 5व्या दिवशी, 7व्या दिवशी, 8व्या दिवशी नंतर देव सांगेल तसं ते परत गावात जातात. आणि ते मग बरोबर तिकडे चोरी पण होत नाही. तिथे जर चोरी करायची असेल तर ती चोरी पण करू शकत नाही. एखाद्याला रस्त्यात जरी काय मिळालं, त्या गावपंडीच्या ह्याच्यात काहीच नाही. ते त्यांनी देवळात नेऊन ठेवायचं. 7 दिवसात ते त्यांनी देवळात नेऊन ठेवायचं. चोरी असून दे, चोरी असून दे, तुमचं काय रस्त्यात पडलेलं मिळालेलं असून दे तर देवात ठेवावी. 7 दिवसा कोण जातच नाही ना गावात. तसं जातच नाही. आपण चोरीच्या उद्देशाने कोण गेला तरी तो बाहेर पडणार नाही. होतच नाही. बरोबर. आणि आतमध्ये बाहेरचा माणूस जातच नाही. बरोबर. कसं असतं, तो गावात बाहेर आलाय म्हटल्यावर ते बाहेरचा माणूस आतमध्ये. आणि गावात तसं म्हणजे 4ही बाजूला सह्याद्री असल्यामुळे ते तटबंदीच आहे. 1 वर्षाचं असं झालं ना, मी सरपंच होतो, पोलिसांनी हे केलं, पोलिसांनी की गावातली लोक बाहेर आली म्हटल्यावरती गावात काहीतरी बंदोबस्त करावा लागणार ना. बरोबर. म्हणून पोलीस आले. मला काय माहिती, मी ते गेल्या गावात डायरेक्ट गाव.
गावात गेले ते गाववाले सांगतात तुम्ही जाऊ नको, हां काय तुम्ही बोलले इथे राहा, हां काय तर लाटला ड्युटी आहे त्यांची. बरोबर काय मग ते पण लाटला ते पण माणसंच आहे. पोलीस असला म्हणून काय तो बरोबर ते माणसं दैवी शक्ती नसते त्याला, बरोबर. तो पण माणूस आहे. लाटला मनात घाबरतो. हां मग ते मला बोलवून घेतलं, मला बोलून घेतलं ओळखीचे असतात ना, वैभवलीत असल्यामुळे ओळख होती. पोलीस स्टेशनला आमचं कायमचं संबंध असतो. मला म्हणालं काय करायचं आणि जायचं होतं. आम्ही पण माणसंच आहोत, बरोबर पण आम्हाला ड्युटीच लागली आहे ते गावाचं रक्षण करण्यासाठी. हां करायचं काय, काय करू नका, हां गावात काय होणार नाही, तुम्ही माझ्याकडे थांबा, मी जेवण करतो, इथे जेवूया, इथे झोपा. काय तुम्हाला कोण काय बोलणार नाही, तिकडे कोण काय असेल पोलीस स्टेशनला तर मी आहे म्हटलं. काय आणि मग त्यांना ते तिकडे पाठवलंच नाही. काय झाली तर जबाबदारी माझी म्हटलं, तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही सरपंच होता. हां तुमचा दिवस चांगला गेला की नाही, काय कंप्लेंट चोरी झाली काय झाली तर ते करणारच ना, पोलीस स्टेशनला जाणार. पण आता तर म्हणजे पूर्वीच्या काळात झालं, आता तर लोक म्हणजे 100% गावाच्या बाहेर असतात. बाहेर कोणी म्हणजे शासकीय त्याच्यात हे होत नाही. नाही कोणीच का बाहेरचे सोडा, गावातले सोडा, गावातले तर जातच नाही, पण बाहेरचा पण जात नाही. बरोबर बाहेरचा जर आणायचे कोण आमचा वगैरे आला नाही रस्ता, पण रस्ता कसं करतात पॅक करतात, बरोबर बंद करतात. बंद करतात रस्ता, एकच रस्ता गावामध्ये वगैरे करून बंद करतात. त्याच्यामुळे तिथे गेलं आणि रस्त्यावरती त्यांची झोपडी असल्यामुळे ना काय त्यामुळे लक्षात लक्षात येतं त्यांच्या की कोण रस्ता बंद का, असंच आहे. आता गावात कोण नाही, तुम्ही इथे कोणाकडे जायचं असेल तर इथे सगळे आम्ही इथे आहोत, इथे कोणाला भेटायचं असेल तर भेटा आणि इथनं मागे जाऊ, तुम्ही काही गावात जायचं नाही. बरोबर काय गावात जाऊन कोण भेटणारच नाही ना. बरोबर रस्त्यावरती दगड वगैरे टाकून ते बंद केलेला असतो, रस्ता पुढे नाही. एस टीची गाडी सुद्धा तिथेच वळते, एस टी पुढे जात नाही, बरोबर कुठलीही गाडी पुढे जात नाही. ज्याकडे आम्ही तिथे रस्ता एस टीला टर्नसाठी फिरवण्यासाठी तिथे जागा करून देतो, तिथे त्यांनी गाडी वळवायची, तिथूनच परत मागे यायचं. बरोबर बाहेर यायचं. अशा प्रकारे जायचं नाही. बरोबर. असं आहे. ओके ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. Amen.
Thank you.